विकेट कीपरच्या हाताचा वेध घेतला जातो आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाजी करत असताना नितेश पाटीलने विशालच्या विरुद्ध. विशाल पाटील आणि सतीश जाधव. पहिला ऑफ कटर चांगला होता, आतमध्ये आला बॉल. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय शॉट कव्हरला. तत्पूर्वी एक धाव इथे मिळताना दिसेल. टाळ्यांचा गजर होतोय. एक एक धाव महत्वाची आहे. श्री गणेशा धावसंख्येला आकार इथून आता यायला सुरुवात होईल. सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसामध्ये मान्यवर देखील सातत्याने स्पर्धेला भेट देत असतात. आपले सहर्ष स्वागत. सध्या आपल्या स्क्रीनवर प्रफुल्ल पाटील आणि काशीनाथ काना पाटील यांना पाहायला मिळतंय आणि काशीनाथजी पाटील यांच्या वतीने आतापर्यंत 79 बाईक 79 बाईक त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत अनेक स्पर्धांमध्ये. आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांचा तो सन्मान असतो. अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या वतीने भरघोस अशी पारितोषिक आणि त्या बाईक पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तर 2 धावा सध्या तरी स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक सध्या सुरू आहे. पुढचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. एकेरी दुहेरी धावा येतात. संदीप पाटील कक्ष जो आहे आणि 1983चे वर्ल्ड कप विनिंग टीमचे ते खेळाडू राहिलेले आहेत आणि त्या कक्षामध्ये प्रेक्षक बसलेले आहेत. टाळ्यांचा गजर होतोय. त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय. निळजे गावातून अख्खं गाव आलंय असं म्हणायला हरकत नाहीये टीमच्या सपोर्टसाठी. त्यांचा संघ चांगला खेळत आलाय. पुढचा बॉल नितेशचा. चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. फेकी होते. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. प्रत्येक डॉट बॉल उभारी घेणार आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याच्यासाठी मिळतोय. टाळ्यांचा गजर होतोय. पहिलं षटक सुरू असताना 3 धावा. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. परफेक्ट यॉर्कर. बॅक टू द बॉलर खेळत असताना प्रयत्न खूप चांगला होता. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला आणि एकाच ऍक्शन मध्ये. पंचांना देखील वेळच मिळालेला नाहीये. या सर्व ऍक्शन एका वेळेस होतात. क्विक रिफ्लेक्सेस, तुमच्याकडे असलेली ती क्षमता, त्याची तपासणी इथे होते. यॉर्करचा प्रयत्न होता. दिशा भरकटलाय. अंपायरचा सिग्नल येतोय. लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 4. नियंत्रण नव्हतं. दिशा भरकटली. थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त ऊर्जा, ताकद झोकली होती गोलंदाजाने आणि त्याचमुळे नियंत्रण थोडासा भरकटला. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. 25वा वाईट बॉल आहे आतापर्यंत या स्पर्धेतला, आजच्या दिवसातला. हा बॉल चांगला होता. बॅटलाही स्पर्श होतोय. पायाला लागला. रन मिळणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक नितेशच्या नावावर राहिलं. पहिलं षटक जैनुमान निळजे टीमच्या नावावर राहिलं आणि त्याचमुळे प्रेक्षक टाळ्या वाजवतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पियुष इलेव्हन वडवली या टीमची धावसंख्या 4. टीम हर्डल सध्या मैदानामध्ये सुरू आहे, परंतु वेळ जास्त घेऊ नका. 25 मिनिट्समध्ये एक सत्र कंप्लीट करणं गरजेचं आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025-21 पर्व जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने याही स्पर्धेमध्ये याही वर्षी दिमागदार सोहळा तुम्ही अनुभवताय. सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज डेव्हलपर्स, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांती रत्न ग्रुप, द सॅनेट असोसिएटेड बाय डॉटमन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड अँड .9 आणि त्यातल्या त्यात ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी अतिशय चांगलं नृत्य आपल्यासमोर सादर करत असतात. अनेक स्टँड या क्रीडा नगरीमध्ये सज्ज केलेले आहेत प्रेक्षकांना बसण्यासाठी. हा प्लेअर डगआउट सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांना माहिती आहे सुरुवात कमकुवत राहिली, परंतु हा जो संघ आहे कधी उभारी घेऊ शकतो. पियुष इलेव्हन वडवली तो प्रयत्न करायचा आणि आता मुख्य व्यासपीठ एंडकडून, कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी होईल. काटई बदलापूर हायवे एंडकडून आता गोलंदाजी केली जाईल. पहिल्या सामन्यामध्ये 77 धावा केल्या होत्या वडवली या संघाने. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. नितेश पाटील आज नाव चालू आहे नितेशचं. कॅप्टन आहे, चांगला खेळ करतोय. गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिल्या मॅचमध्ये केतनने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. 10 बॉलमध्ये 23 केल्या होत्या. एक षटकामध्ये 2 विकेट घेतले होते. परंतु नितेशच्या नावाची चर्चा आहे, कारण कॅप्टन मैदानामध्ये गेल्यानंतर मैदानाच्या अगोदर ज्यावेळेला व्यासपीठावर येतो, टॉस जिंकतो, त्यावेळेला त्याचा डिसिजन
त्याने घेतलेला निर्णय 11 खेळाडू तो सार्थ ठरवतात का? हा एक महत्वाचा प्रश्न असतो आणि तो आतापर्यंत त्यांच्या टीमने सार्थ ठरवलाय, परंतु पियुष 11 वडवली या टीमला उभारी घ्यावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. लॉफ्ट केलाय, चर्चा होती मोठ्या फटक्याची, परंतु डीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय. चांगला झेल तिथे प्रितेश पाटील कडून आणि ही आली विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. विकेटचं पतन, पहिला धक्का आणि तो देखील एक मोठा धक्का. तेवढाच चांगला झेल टिपला होता तिथे सूर मारत असताना प्रितेश पाटीलने. चांगल्या झेलाच्या बदौलत मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच खेळाडू आता डगआउटच्या रस्त्यावर आहे. खेळाडू सतीश जाधव परतलाय. महत्वाची विकेट आली आहे. 5 वर पहिला धक्का पियुष 11 वडवली या टीमला बसलाय. जनुमा निळजेच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना पॉवर प्ले फोडावा लागेल, पॉवर प्ले मध्ये धावा कराव्या लागतील. हवा ज्या दिशेने वाहते त्या दिशेने फटके येणं गरजेचे आहेत. हवे बरोबर खेळलेले फटके नक्कीच क्लिअर करून जातात बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु ते विसरलेत. एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न आणि डीप मध्ये एक चांगला झेल टिपलाय. 5 धावा, एक फलंदाज बाद. करण गोलंदाजीसाठी मिस केली लाईन, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल करणच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवर सध्या तरी हावी होत चाललाय संघ. ज्या पद्धतीने गोलंदाजी होतीये, फुलर लेनचा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, मग मागे वळला जाऊन विकेट कीपरकडे. डॉट बॉल पकडून टाकलेला ऑफ ब्रेक गोलंदाज करणच्या माध्यमातून. राईट हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट प्रशांत. आय बॉल बीट केलंय, परंतु पंच सांगताय जास्त बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 6. एक्स्ट्रा आतापर्यंत 2 वाईटच्या स्वरूपातच आलेत. हा पडल्यानंतर स्ट्रेट राहिला बॉल, जास्त वळला नाही, परंतु जास्त बाहेर आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 6. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. निरंतर वाईट बॉल येत आहेत. कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्याच्यानंतर कुठेतरी दिशा भरकटतोय. खेळपट्टी अप्रतिम बनवण्यात आलेली आहे. स्पोर्टिंग खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, फलंदाजांना साथ देते. लक्ष चेस होत आहेत, मोठ्या धावा होत आहेत. काही वेळेला गोलंदाजाची साथ लाभली आहे. अनेक गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे खेळपट्टीवर. 7 वर 1 विकेट गमावली आहे. 9 बॉलचा खेळ संपलाय. करंट रन रेट कमी आहे फलंदाजी करणाऱ्या टीमचा. बॅटची वरची कडा, विकेट मिळू शकते. विकेट कीपर खाली येतोय, कोणती चूक करणार नाही तिथे संतोष पाटील. आणखीन एक धक्का बसलाय टीम पियुष 11 वडवलीला. 7 वर दुसरी विकेट त्यांनी गमावली आहे. आणि महत्वाचं आहे की धावा येणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये तो इंटेंट दिसलेला नाहीये फलंदाजी करणाऱ्या टीम कडून. ती आक्रमकता दिसलेली नाहीये. मॅच विनिंग खेळाडू लवकर परतला, त्याच्यानंतर दुसरा धक्का बसलाय आणि त्याचमुळे एक दबाव निर्माण झालाय सध्या तरी मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमवर. टीम मैदानामध्ये वडवली पियुष 11. दुसऱ्या बाजूला जैनुमान निळजे. मोठी परंपरा आहे यांच्याही गावाची क्रिकेटची, मकर संक्रांत चषकाच्या माध्यमातून. हे सध्या
त्यांचा संघ चांगल्या फॉर्म मध्ये यावेळेला फटका हवेत आणि क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. मुख्य व्यासपीठावर रमेश पाटील, दत्ता पाटील, गिरधर पाटील, माजी सरपंच निळजे आणि अजय पाटील उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान एक षटकार आलाय भानुदासच्या बॅट मधून. परत एक वेळा धमाका. ऑन साइडला बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर. डोंबिवली अप्रतिम असं नृत्य त्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलं. आणि याच दरम्यान दोन मोठे फटके आले. 15 धावा या ओव्हरमध्ये वसूल केल्या. भानुदास मैदानामध्ये आला. भानुदासच्या बॅटमधून दोन बुलंदी पॉवरफुल हिट पाहायला मिळालेले आहेत. आणि याच बॅटरने ते दोन षटकार मारलेत. चौथा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये, ज्याने षटकाराने त्याचं खातं उघडलंय. आणि षटकार मारावे लागतील कारण पॉवर प्ले मध्ये धावा नव्हत्या आणि शेवटी तो खरपूस समाचार घेतलाय. केतन पाटील मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये 2 विकेट केतनने घेतल्या होत्या आणि एक मातब्बर खेळाडू या टीम चा नक्कीच पाठीचा कणा म्हटल्यानंतर हरकत नाहीये. ज्या पद्धतीने तो कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळत आलेला आहे आणि इतिहास राहिलाय या टीमचा. निळजे संघाचा 1 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना देखील ते ही स्पर्धा जिंकलेले आहेत षटकार मारत असताना. आजही तो दिवस आणि त्या व्हिडिओज आठवतात. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवर टोल बसेल असं दिसतंय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. हवा आणि त्या हवेच्या प्रवाहाच्या विरोधात जर तुम्ही खेळाल तर बॉल क्लिअर होणार नाही. डीप मध्ये चांगला झेल टिपलाय करणने. फलंदाज बाद. विकेट आली आहे आणि ही विकेट आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 पर्व 21. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यांचंही खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार. सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज डेव्हलपर, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सॅनेट असोसिएटेड बाय डॉटमंड लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड अँड .9. या सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार. चला तर जाऊया परत एक वेळा मॅच कडे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. मुख्य व्यासपीठाचं दृश्य. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ओव्हर नंबर 3 केतन. पहिला बॉल विकेट. दुसरा बॉल आहे फुल टॉस आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न सुरू आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड खूप चांगला आहे आज निळजे टीमचा. बॉलला थांबवलं. धावा वाचवल्या 2. प्रितेश पाटील मगाशी सूर मारून झेल त्याने टिपला. प्रितेश पाटील परत एक वेळा बॉलच्या मागे. आणि काही असे खेळाडू असतात जे चांगली फिल्डिंग करतात, बॉल त्यांचा पाठलाग करतो.
काही वेळेला असंही घडतं की एखादा फिल्डर एखादा झेल सोडतो आणि बॉल त्यांचा पाठलाग करत असतो, मग नेहमीच त्याच्याकडे बॉल जात असतो, मग तो चर्चेचा विषय ठरतो. माजी नगरसेवक प्रभाकरजी जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. निर्जे गावचं समर्थन करण्यासाठी ही सगळीच मंडळी आलेली आहेत. त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मोठा इतिहास मी मगाशी देखील उल्लेख केला होता. त्यांच्या गावाला लागलाय, क्रिकेटच्या स्पर्धांना लागलाय आणि त्यातल्या त्यात त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हटल्यानंतर निर्जे टीम चालेक देखील उंचावताना पाहायला मिळालाय. फुलरलेनचा बॉल होता, खोदून काढला, अक्षरशः डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते, एकच धाव मिळताना दिसेल. करण पाटीलने हा बॉल थांबवलाय आणि याही टीमकडे यंगस्टर आहेत. मगाशी कॅप्टनने सांगितलं यंगस्टरवर नक्कीच भरोसा आहे, चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. तो एक मान सन्मान पिसवली टीमच्या लिजंड खेळाडू सुनील भोईर यांनी देखील तोच उल्लेख केला. तो एक मान सन्मान मिळतो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. गाव एकत्रित येतं, क्रिकेट खेळलं जातं आणि चांगलं क्रिकेट तुम्ही पाहिलं आजच्या दिवसामध्ये. ओव्हरऑल च्या पद्धतीने ही स्पर्धा तुमच्या समोर आली आहे. एक शानदार दिमागदार असं आयोजन. हे पर्व भारतातील अग्रमानांकित स्पर्धांच्या लिस्टमध्ये नेहमीच या स्पर्धेची चर्चा होत असते. ती स्पर्धा तुमच्या भेटीला साहसाचा महासंग्राम 21व्या पर्वामध्ये. आतुरता उत्कंठा होती, ती शिगेला पोचली होती आणि ती स्पर्धा शेवटी तुमच्या भेटीला आली आहे. 2 मार्चपर्यंत ही स्पर्धा तुमच्या समोर रंगताना दिसेल. ही गणरायाची प्रतिमा आज नुकतंच पूजन झालं सकाळी आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये. फुलरलेनचा बॉल होता, परत एक वेळा टायमिंग फसले, डीप मधून फिल्डर येतोय भरपूर वेगाने बॉल पर्यंत. मीत आणि तोपर्यंत मीतच्या हातात बॉल थांबला. 2 धावा इथे घेतल्यात. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 24-24. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे तिसरं. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय पियुष इलेव्हन वडवलीच्या. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये एक टार्गेट सेट करावं लागेल, कारण गोलंदाजी चांगली आहे पियुष इलेव्हन वडवली या टीमकडे. निर्जे संघ दुसऱ्या फेरीतला सामना सोपं नाहीये. इथे हा संघर्षाचा महासंग्राम आहे, साहसाचा महासंग्राम आहे. संघर्ष पराकोटीचा होईल. पुढचा बॉल जास्त शफल झालाय. बॉलला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलंय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस 4. 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा वाढताना दिसत आहेत आणि धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 28 धावा. जास्त शफल झाला फलंदाज. बरोबर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, मागचा पाय वाकवला, मागे हुक शॉट, इम्प्रोवायझिंग फटका सजवत असताना हे क्रिकेटचे अत्याधुनिक फटके आहेत. धावा देखील देऊन जातात. 4 धावा ऍड होतील. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन आज सकाळी करण्यात आलं आणि त्यातून या स्पर्धेचा शुभारंभ तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे. बरोबर अंदाज लावला तिथे अजय पाटील यांनी. बॉलला थांबवलं, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. ही सिंगल जाईल खात्यामध्ये. बॅटरच्या टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29-3 अशी परिस्थिती आहे. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29-3 अशी परिस्थिती आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 चा हा क्रिकेटचा महासंग्राम पर्व 21. आयोजक आहेत या स्पर्धेचे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. त्याचबरोबर इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर अँड टीम. सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज डेव्हलपर. पावर्ड बाय माय हेवन. को पावर्ड बाय शांती रत्न ग्रुप. द सॅनेट associated by Dortmund Laboratories Private Limited and .9. आणि ही क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीचं हे भव्य स्वरूप तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. डौलाने भगवा झेंडा फडकताना दिसतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. आणि त्यातल्या त्यात आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार, कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी रतन पाटील साहेब. एक विडा त्यांनी उचललाय क्रिकेटला शिस्त आणण्याचा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेपासून ती ओळख
आणि ती शिस्त कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. एक प्रशस्त अशी ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेकमध्ये जात असते 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आणि त्याचमुळे चर्चा होत असते या स्पर्धेची. दर्जेदार असं खेळाचं प्रदर्शन आणि काटई नाक्यापासून बदलापूर रोडच्या दिशेने जर तुम्ही जाल तर तो एक बलून तुम्हाला पाहायला मिळेल या क्रीडानगरीमध्ये येण्यासाठी आणि ती एक निशाणी आहे या क्रीडानगरीमध्ये येण्यासाठी. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी सज्ज झालेली आहे. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन तर तुम्ही पाहतायच या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 29ला 3 अशी परिस्थिती आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ आता सुरू होईल आणि चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी नितेश पाटील वैयक्तिक दुसरं. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. महत्वाच्या धावा आहेत आणि आपण मगाशी देखील उल्लेख केला होता. निर्जे देखील त्या यादीमध्ये आहे. जर हा संघ सुपर 4 मध्ये गेला तर 21,000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ काना पाटील साहेब यांच्या वतीने दिलं जाईल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचा हा श्वास आहे. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय. प्रत्येक घडामोडींवर सातत्याने सूक्ष्म निरीक्षणाने त्यांचं लक्ष असतं या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आहे. पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. ती टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. धावा वाढतात. धावा झाल्यात 32, 32 आणि हळूहळू आता धावसंख्येला आकार आलाय. मी तर म्हणेन 50च्या वर 55, 60च्या आसपास टार्गेट जर सेट झालं तर या मॅचमध्ये सोपं नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या धावांचा पाठलाग करणं नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करण्याच्या इराद्याने मैदानामध्ये संघ उतरलाय. प्रयत्न चांगले सुरू आहेत. 32 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. नितेश पुढचा बॉल घेऊन फुलर लेनचा बॉल होता. बीट केलं यावेळेला. नितेशकडे हेच सगळ्यात मोठं अस्त्र आहे. नितेश एकदम डोक्याने गोलंदाजीसाठी जाणला जातो. नितेश मंद पावलाने सुरुवात करतो. त्याच्यानंतर थोडासा वेग धारण करतो आणि त्याच्यानंतर टप्प्यामध्ये बदल करतो आणि त्याचमुळे हा खेळाडू यशस्वी राहिलाय. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्याने जिंकलाय. त्यामुळे चर्चेमध्ये असतो हा खेळाडू नितेश पाटील. फुलर लेनचा बॉल होता. फ्लिक केलाय. मनगडाच्या साहाय्याने छान वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाचे आहे. नितेश थोडासा नाराज आहे त्या खेळाडूवर. तो सांगतोय वेगाने येणं गरजेचं आहे बॉलवर, कारण त्याला माहिती आहे एका एका धावेचं काय महत्व आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये यांची देखील भूमिका तेवढीच महत्वाची असते. दिनेश पाटील तिथे टायगरचे आहेत. उदय मुंडे तिथे आहेत. दीपेश गीत तिथे आहेत आणि त्याचबरोबर सर्वच कार्यकर्त्यांची फौज आहे ज्यांच्या खांद्यावर यशस्वीरित्या गेले 20 वर्ष हा डोंगर त्यांनी पेललाय. 21व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. 34 धावा. 3 फलंदाज बाद. परत एक वेळा बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डिंग. केतन पाटीलने बॉल थांबवलाय. 1 धाव तिथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या जोरावर आतापर्यंत स्कोर बोर्डवर 35 धावा. 35. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. आमचं मुख्य व्यासपीठ. या व्यासपीठावर सातत्याने मान्यवरांची मांदी आळी असते. अनेक मान्यवर सातत्याने भेट देत असतात. त्यांचा यथोचित मानपान सन्मान ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे. आज पहिल्या दिवसामध्ये देखील अनेक मान्यवर सातत्याने ते उपस्थित राहिले होते. हे प्रेम त्यांनी दिले क्रिकेटच्या स्पर्धेवर. शॉर्ट बाउल आणि त्याचबरोबर चांगला बाउन्स. बॉल चांगला होता. शॉट होता परंतु बाउन्स चांगला मिळाला. खांद्याच्या लेवलने सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले. राऊंड विकेटने बाउन्सरचा वापर. वाह काय गोलंदाजी आहे. भन्नाट. सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. नितेश सध्या स्क्रीनवर हाय डेफिनेशन कॅमेऱ्याची कमाल पहा. सगळे हावभाव टिपले जातात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. परत एक वेळा बीट केलंय. ओव्हर नंबर 4चा खेळ ते संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 35. शेवटचे दोन्ही बॉल
थोडेसे शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि तिथून थोडीशी उसळी घेणारे बॉल होते. विकेट कीपरने गॅदर कॅरी कुठे केलाय पहा, बरोबर खांद्याच्या लेवलला बॉल अडवलाय आणि सरळ जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. काशीनाथ काना पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. मी मगाशी देखील उल्लेख केला होता 79 बाईक्स त्यांनी आतापर्यंत या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. फक्त कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटसाठी नाही तर भिवंडीच्या क्रिकेटमध्ये देखील त्यांचं तेवढंच महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान राहिलेल्या अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याचबरोबरने प्रफुल्ल पाटील तिथे पाहायला मिळतात आणि त्यांच्याचबरोबर बाजूला अनिल पाटील तिथे उपस्थित आहेत आणि विनोद चौधरी हे तिथे उपस्थित होते. आमचे प्रेक्षक पहा, निळजे गावचे हे प्रेक्षक आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, संदीप पाटील स्टँडमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात निळजे गावचे प्रेक्षक आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला हा डगआउट थोडासा शांत वाटतो. त्याचं कारण आहे मागचे 2 डॉट बॉल आलेत. त्यांना अपेक्षा होता की एखादा मोठा फटका पाहिजे, 40+ वर जावं लागेल, 50 वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याचमुळे हा संघर्ष सध्या सुरू आहे. पाहूया त्या संघर्षाला मूर्त स्वरूप प्राप्त होतंय का, धावा येत आहेत का, या महत्वाच्या धावा ठरू शकतात. लास्ट ओव्हर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, तो देखील कव्हर्सला. बॉल पर्यंत तुम्हाला जावं लागेल, बॉल तुमच्याकडे येणार नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले, जागा बनून अवे फ्रॉम द बॉडी, बॅट फक्त फिरली, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. दबाव बनतोय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. मागचे 3 बॉल डॉट बॉल आलेत आणि सलग डॉट बॉल आलेत. मागचे 2 बॉल टाकले होते गोलंदाजीमध्ये नितेश, त्यांनी आता आलाय मीत, यंगस्टर या टीमचा मीत. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, भन्नाट गोलंदाजी, सुसाट सुटलाय गोलंदाजीमध्ये मीत. 18 वर्षाचा हा खेळाडू. वयाच्या 18 वर्षामध्ये जर तुम्हाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि ते देखील तुमच्या गावाच्या नावामध्ये खेळण्याची संधी मिळत असेल तर याच्यापेक्षा भाग्याचा दिवस तुमच्या लाईफमध्ये कोणता असावा. काही 16 वर्षाचे खेळाडू, मगाशी मी पिसवलीच्या डगआउटमध्ये गेलो होतो, त्यांनी मला माहिती दिली की आमच्या टीममध्ये 16 वर्षाचा खेळाडू आहे, तो देखील ही स्पर्धा खेळलाय. म्हणजे भविष्य उज्ज्वल आहे या सर्वच खेळाडूंचं. आणि त्याचमुळे एक हक्काचं व्यासपीठ हे पाटील कुटुंब तुम्हाला देत असतं. आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब, त्याचबरोबर विजयजी रतन पाटील साहेब, आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब आणि विनोदजी रतन पाटील साहेब या बंधूंच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. फुलटॉस बॉल हवेत आहे, उंची मिळाली आहे, अंतर नाही. मीत खाली येतोय, मीतच्या हातात बॉलचं मिलन आणि ते मात्र फलंदाज बाद. सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मीतचा हा झेल. चाळीसावा झेल आतापर्यंत टिपण्यात आलाय. इतंभूत माहिती, जर तुमच्या पाठीचा कणा मजबूत असेल तर लाईफ टाईम प्रवास तुमचा सुरू असतो जगामध्ये. आणि जर कॉमेंटेटरच्या बरोबर असा स्कोरर असेल तर मग मजा येते. अशोक पाटील खूप चांगली स्कोरिंग इथे करत असताना. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, हुक शॉटचा प्रयत्न, बाउन्सर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट. नेक्स्ट मॅच. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टननी उपस्थित राहायचंय. टीम भाळ अँड सोनार पाडा. बॅटची कडा घेतली आहे, चांगली फिल्डिंग मागे पाहायला मिळते आणि हा स्टँडर्ड, हा दर्जा कायम ठेवलाय फिल्डिंग मध्ये. निळजे संघाने धावा थांबवल्यात. 5 बॉल संपले, शेवटचा बॉल शिल्लक आहे.
या सत्रातला शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. बाळ अँड सोनारपाडा, मॅच नंबर 8 तुमच्या समोर रंगेल. रन स्कोर बोर्डवर. शेवटच्या बॉलवर पूल चांगला केलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस 4. 4 धावा येतात आणि या चौकाराच्या मदतीने पहिलं सत्र इथे समाप्त होते आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 41-42 लक्ष जेनुमा निळजे या टीमच्या समोर सेट करण्यात आलेला आहे. 42 टू विन. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. तर 42 लक्षाचा पाठलाग करायचा आहे. टॉस साठी आता आपण जाऊया. दीपक पाटील तिथे जोडले जातील आणि दोन्ही टीमचे कॅप्टन भाल आणि टीम सोनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान हा रणसंग्राम रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी वडवली संघाचा पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर उशिराने जे प्रेक्षक जोडले गेलेत 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर त्यांच्या माहितीसाठी धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 41-42 लक्ष आहे. आणि याच्यानंतरच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण जातोय मुख्य व्यासपीठावरती. ते दीपक पाटील आपल्या सोबत जोडले जातील. धन्यवाद. हॅलो. तर माजी नगरसेवक सन्माननीय प्रभाकरजी जाधव साहेबांना विनंती आहे आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. एका बाजूला भाल आणि दुसऱ्या बाजूला सोनारपाडा. एका बाजूला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. चला टॉस जिंकलाय सोनारपाडा संघाने आणि सोनारपाडा संघाला हे कॉइन भेट दिलं जाईल. अभिनंदन टीम सोनारपाडा. आणि मान्यवरांना विनंती आपण स्थान आपण द्यावं. तर टॉस जिंकला सोनारपाडा संघानं निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. रिलॅक्स फील असेल. पहिला सामना जिंकलाय. आता किती चॅलेंज आहे? समोर भाल संघ आहे. भाल संघासमोर तर चॅलेंज आहे आणि आम्ही कमीत कमी रनपर्यंत रोखू आणि जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. काय इम्प्रूव्हमेंट्स आवश्यक आहेत या मॅचमध्ये? कुठे सुधारणा करणं गरजेचं आहे? बॅटिंग ऑर्डर किंवा फिल्डिंग, बॉलिंग, काय सांगशील? सुधारणा असं काय नाही. आम्ही पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येकाचा 100% परफॉर्मन्स दिला. बॉलरांनी पण खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे असंच आम्ही 100% इफोर्ट्स देऊ आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एक बोलायचं आहे की जे मगाशी योगेशदाचा ते झालं रिटायरमेंटबद्दल, ते नक्कीच आमच्या गावाल्यामध्ये पण खूप चर्चा झाली आणि ते जे रिटायरमेंटचं बोललं आहे ते नक्कीच आमच्या संघाला मान्य नाही आहे आणि हे रिटायरमेंट त्यांनी काही घेतली नाही. याच्यापुढे आम्ही नक्कीच खेळू क्रिकेट. चला नक्कीच त्याने त्याचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. आणि या भाल संघ एका बाजूला आहे. भाल संघ नाणेफेक विरोधामध्ये गेले. खरं तर बॅटिंग करायची आहे. तुम्हाला फारसा फरक पडेल? फरक तर नाही. आम्ही बॅटिंगच करणार होतो आणि फायटिंग टोटल उभी करणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स झाला. ह्या सामन्यामध्ये काय सुधारणा आवश्यक आहेत? कारण समोर सुद्धा तेवढाच तगडा संघ आहे. लास्ट मॅचमध्ये चांगलाच खेळ खेळला. सगळ्या खेळाडूंनी तसंच खेळायची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. 60-65चं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो सोनारपाडा संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. खूप खूप धन्यवाद दीपक पाटील. खूप खूप धन्यवाद कुणाल दाते. 42 धावांचं एक माफक लक्ष आपण बघतो की निळजे संघासमोर आहे आणि त्या धावसंख्येचं नाव आता पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामांची फलंदाज ग्राउंडच्या प्रवेश करतायत. पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी आपण बघितली. गोलंदाजी मार्कवर जेव्हा आपण षटकं बघितली त्याच्यात स्वतः संघनायक नितेश पाटीलजी आपण षटक एक बघितलं. त्यामध्ये त्याने 4 धावा खर्च करून विकेटला मिळालं नाही. करण पाटीलची 2 षटकं नितेशने टाकली. एकूण 2 षटकं 10 धावा, एकही विकेट नाही. करण पाटील 1 षटक, धावा 15 खर्च केल्या. पॉवर प्लेमध्ये शेवटचे 2 षटकार आपण बघितले. 2 विकेट त्याने काढल्या. केतन पाटीलने 10 धावा खर्च करून 1 विकेट काढली आणि आपण बघितलं की निर्णायक षटकामध्ये अवघ्या 6 धावा पुन्हा मीत खंडाळे गाजला, चमकला आणि आपण बघितलं की 1 विकेट त्यांनी काढली. एकूण 5 षटकांकडे धावसंख्या 41.
वडवली संघाच्या आणि 42चं लक्ष आहे. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतायत. अमोलने खूप चांगला उल्लेख केला की पहिल्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे योगेशने जो निर्णय घेतला होता, थोडासा भाऊ झाला होता तो निर्णय घेत असताना. त्याला काहीतरी कुठल्या गोष्टीची अनाऊन्समेंट करायची होती, पण जणू काय त्या सोनारपाडा संघाला पूर्णपणे त्या गोष्टी मान्य नव्हत्या. त्यामुळे तो माईक त्या ठिकाणी आपण लगेचच थांबवला. आणि जसं मगाशी अमोलने उल्लेख केला की ज्याप्रमाणे योगेशने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आमच्या पूर्ण सोनारपाडा गावाला मान्य नाही आहे, आम्हाला सुद्धा मान्य नाही आहे. त्यामुळे त्याने ही गोष्ट आता इथे करू नये. आमच्या संघाला निश्चितच त्याची गरज आहे. त्यामुळे हा निर्णय खूप चांगला आहे. आपण वळूया ग्राउंडच्या आतमध्ये, जिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग करायचा 42 जैन क्रिकेट संघ निळजे संघाला. स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीमध्ये आपण बघतो ही स्पर्धा संपन्न होत असताना स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल हेदुटणे या ठिकाणी पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसात आपण बघतो की जवळजवळ हा 7वा सामना ग्राउंडच्या तुम्हाला बघायला मिळतोय. 8व्या सामन्याचा टॉस झालेला आहे. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर गोलंदाज घेऊन येतोय सतीश जाधव. स्ट्राईक एंडला केतन आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजेच संदेश. सलामीचे फलंदाज 42चा पाठलाग 8.40च्या गतीने 8.5 ते 9 धावा करायच्या आहेत पुढे षटकामागे. पहिल्या चेंडू थोडासा थांबून ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघतो की डीपमध्ये उभा आहे. स्वतः गोलंदाज चेंडू जातो, 2 धावाचा प्रयत्न करणार का बघायचा. चेंडूची फेक 2 धावा कॉन्फिडंटली पूर्ण करत असताना 4 खेळाडू सरसावले ते चेंडू कव्हर करण्यासाठी, पण त्याच्या समोरून 2 धावा अक्षरशः चोरल्या आहेत केतनने आणि एक चांगली सुरुवात आपल्या संघाला निश्चित करून दिली आहे पॉवर प्लेमध्ये. 42 रन्स टू विन इज अ टार्गेट फॉर टीम जैन क्रिकेट संघ निळजे. राजन मराठे साहेब त्याचबरोबर बघतो की ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील ते मात्र या सामन्याचा आनंद घेत असताना कॉफी मग ज्याच्यामध्ये सुद्धा आपलं तुम्हाला लोगो बघायला मिळतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल पॉईंटच्या दिशेने, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक क्विक सिंगल. कॉफी मगवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळते आपल्या या क्रिकेट टुर्नामेंटचा लोगो. धावसंख्या दाफलकावर 3 धावा. 42चं लक्ष मग त्याचा उल्लेख केला की 8.40ची रिक्वायर रन रेट आहे. 8.5 ते 9 धावा मला करायच्या आहेत. 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं घर बसल्या थेट प्रक्षेपण बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र जवळजवळ आपण बघतो घड्याळामध्ये 5:15 होऊन गेले. अजून एक मॅच आपल्याला यानंतर कव्हर करायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो गोलंदाज स्वतःचा ट्रॅक चेंज करतोय, राऊंड विकेट अटॅक करतोय सतीश जाधव. लेफ्ट हँडर समोर आहे. डावकर फलंदाज संदेश पाटील. पॉवरमध्ये पुढचा चेंडू पॉवर प्लेचा ऑन साईडला प्लेस केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला होता, त्याला बीट करून चेंडू मागे जातोय. डीपचा लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवर येईल, वाईडिश लॉंगॉनला चेंडू कव्हर करेल आणि ते 2 धावा कंप्लीट करताना संदेश स्वतःचं खातं उघडतोय 2 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5वर. अशोक पाटील माझ्यासोबत आहेत, खूप चांगली मला माहिती देत आहेत. जसं मग अशी बघितलं की आतापर्यंत स्पर्धेमध्ये किती विकेट्स, किती धावा, किती फलंदाजांनी खातं उघडलं, षटकाराने चौकाराने याची तंबूत माहिती अशोक पाटील यांच्या माध्यमातून मिळते आहे. 5 धावा धावफल कव्हर आहेत. चेंडू हवेमध्ये मिस टाईम. कव्हरचा खेळाडू ॲक्शनमध्ये येतो चेंडूच्या खाली, पण झेल थोडासा अवघडच होता त्या ठिकाणी, थोडासा दूर होता. तिथे मात्र मिळेल ती एकच धाव संदेशला. 6 धावा धावफल कव्हर. स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेचा खूप सुंदर असा लोगो तुम्हाला कॉफी मगवर त्या बघायला मिळतोय. स्वतः विनोद दादा त्या ठिकाणी ते शो करत असताना सलग 3 षटकार, सलग 3 चौकारासाठी पारितोषिक आलेलं आहे निळजे संघासाठी. ओ चांगला फटका आहे. ओ चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. थोडंसं फंबल, पण पुन्हा एकदा कमबॅक केले. चांगली फिल्डिंग बघायला मिळते त्या मोमेंटला. एकच धाव, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. हरेश पाटील जे निळजे गावचे त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं आहे 5,000 रुपयाचं निळजे संघासाठी. सिंगल डबलच्या माध्यमातून धाव फलकावर धावसंख्येला आकार देत आहेत. बघायचं ऑनसाईडला चांगलं टायमिंग केलं आहे. गॅपमधून चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत अप्रतिम दर्जाचा मुक्ता चौकार.
कांत पॉवर प्लेचं षटक घेऊन उजव्या त्याने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस होता, गलीमधला खेळाडू पुढे सरसावतोय पण एकदा वगैरे इथे रोखू शकत नाहीये. एकदा तिथे कंप्लीट केली आहे चेंडूवर केतनने आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 18वर. 42चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आणि पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा येतील त्या निश्चितच लाभदायक असतील किंवा अशा धावांमुळे समोरच्या संघावर दबाव आणू शकतो हा प्रयत्न संदेश आणि केतन इथे करतोय. एटीन विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. पॉवर प्लेमध्ये एक डीप स्क्वेअर लेग ठेवला आहे संदेशसाठी, एक लॉंग वनला थोडासा वाईडिश ठेवला आहे डीपमध्ये संदीप पाटील स्टँडच्या समोर खेळाडू आणि चंद्रकांत पुन्हा पुढचा चेंडू घेऊन संदेशच्या समोर. इनसाइड आउट, थोडासा मिस टाइम, सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू लँड होतोय. चेस सुरू आहे तिथे, चेंडू कव्हर केली तोपर्यंत 2 धावा फलंदाजी पूर्ण करतोय आणि थोडीशी मिसफील्ड झाली, याचा फायदा उचला आणि अजून एक धाव इथे ॲड होईल. 3 धावणी ते पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा गजर होतोय. संदीप पाटील स्टँडमधूनच भरपूर मोठ्या प्रमाणात समर्थक आलेले आहेत, जसं मगाशी नितेशने उल्लेख केला की ग्राउंडच्या बाहेर आणि त्याचबरोबर आपण आमच्या गावातून सुद्धा भरपूर प्रमाणात प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, आमच्या सामन्याचा आनंद घेतात, आम्हाला विश करतात, सपोर्ट करतात. त्या सर्वांचं स्वागत करूया आपण या स्वर्गीय रत्न बोबाडील क्रिकेट स्पर्धेमध्ये. चंद्रकांत स्ट्राईक एंडला केतन, धावसंख्या 21, अजूनही 21 धावा करायच्या आहेत. स्टेप पडून खेळायचा प्रयत्न होता, कॉट बिहाइंड, लीडिंग एज, थेट विकेट किपरच्या होता, ते फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागला मैदानावर आणि फलंदाज बाद होते केतन. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. विकेट निश्चित मिळाली ती गोलंदाज चंद्रकांत पाटीलला. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच आघाडीचा केतन. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या, अजून एक मॅच आम्हाला इथे खेळवायची आहे, त्यामुळे जरा सहकार्य करा. बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन स्वतः संगनायक येतोय ग्राउंडच्या आतमध्ये. जसं आपण प्रत्येक वर्षी बघतो की मकर संक्रांत चषक जशी स्पर्धा संपन्न होते अशोक, त्या मुवमेंटला सीझनचा नवीन कॅप्टन, नवीन व्हाईस कॅप्टन याची अनाऊन्समेंट होते. त्या मुवमेंटवर बघितलं की व्हाईस कॅप्टनच्या पदी निश्चितच विराजमान झाले तो म्हणजे नितेश, तो बॅटिंगला येतोय 1 डाऊन बॅट्समनच्या स्वरूपामध्ये. 21 धावा दावफलकर, 1 गडी बाद. चंद्रकांतने पहिली विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. अजूनही षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे. 21 धावा दावफलकावर. या स्पर्धेतली मालिकावीरची कार सुद्धा नितेशच्या नावावर आहे, सुद्धा विसरून चालणार नाही. एवढा दर्जेदार परफॉर्मन्स आम्ही त्या वर्षी त्याचा बघितला होता. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला नितेश. 21वा पर्व, पहिलाच दिवस, संध्याकाळचं सत्र, मॅच नंबर 7. फुल टॉस आहे, स्लाइस केलं फक्त चेंडूला. पॉईंटच्या मधून आपण बघतो की 2 खेळाडूच्या मधून गलीने पॉईंटमधून चेंडूला काढलाय. दर्जेदार फटका, मुक्ता चौकार. करणे स्वतःचं खातं उघडलं आहे. ही सगळी इत्यंभूत माहिती अशोक पाटील, आज अशोक पाटीलना मात्र संधी मिळाली आहे. माझ्यासोबत काशीनाथ पाटील साहेब सुद्धा तिथे उपस्थित आहेत. गुणदादा पाटील यांच्या सर्वांच्या कॉर्डिनेशन नंतर मात्र हा निर्णय घेण्यात आला की अशोक पाटील आपण यावर्षी संधी देऊया आणि संतोष बेडेकर यांचा सुद्धा मी उल्लेख करेन आणि निश्चितच या सर्वांचं एकमत झालं आणि अशोक पाटीलला संधी मिळाली. अशोक पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतोय की 17वा फलंदाज आहे या स्पर्धेतला आतापर्यंत पूर्ण दिवसामध्ये, ज्यांनी सावकाराने स्वतःचं खातं उघडलं. हे प्रेक्षक आम्ही बघतायत, जे आमचे मायबाप प्रेक्षक जे मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. या स्वर्गीय रतन बोबाडील क्रिकेट स्पर्धेमध्ये 21व्या पर्वामध्ये आपण पहिला दिवस इथे अनुभवत आहोत. इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट स्पोर्ट्स इव्हेंट बाय पल्लवी नायर अँड ऑल टीम. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येतोय अरविंद पाटीलचा ऑन चेंडू ऑन ड्राईव्ह केला, खूप चांगला फटका मिड विकेट एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये उभा, तिथे चेंडू कव्हर करून फेकला तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न, 2 धावा इथे होत आहेत पूर्ण.
सुभाष पटेल यांच्याकडून पारितोषिक आले सलग 3 चौकार सलग 3 षटकांसाठी 5,000 कॅश प्राईज आहे निर्जय संघासाठी. 2 धावा धावफलक धावसंख्या 27-27 लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न होता बघ पुन्हा त्या चेंडू ग्राउंड शॉट 2 धावाचा प्रयत्न इथे सुरू करणार. खरा फिल्डिंग बॅकअप त्या ठिकाणी लेट येत आहे. 2 धावाचा प्रयत्न झाल्यानंतर 3रा धावाचा प्रयत्न करणार पण नकार दिलेला आहे. 2 धावा या चेंडू निश्चितच मिळतील. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 वर. लक्ष आहे ते 42 धावेंचं. हिट अँड विनसाठी पारितोषिक आपण बघतो की पहिल्या दिवसामध्ये एक मोठा सन्मान असं मी म्हणेन अशोक. कारण ज्या ठिकाणी बघतो की ही स्पर्धा कल्याण डोंबिवली अंतर्गत आहे. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या फ्लेक्सला जाऊन चेंडू हिट झाला आणि ताबडतोब जे आमचे पुरस्कर्ते त्या पारितोषिक निश्चितच काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून लगेच 2,000 कॅश प्राईज देण्यात आलं त्या खेळाडूला. ओ फटका उंच तर गेल्या लांब गेल्या क्षेत्राच्या काय डीपमध्ये पण बरोबर खेळाडूच्या हातामध्ये अंतर कापू शकला नाही हा चेंडू आणि थेट आपण बघतोय खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जातोय विसावतोय. सतीश जाधव ब्रावो तिथे झेल टिपतोय. फलंदाज बाद. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसांमध्ये तुम्ही बघता ते हिट अँड विनसाठी पारितोषिक आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचं जे कटआउट तुम्ही दोन्ही साईडला बघता त्या ठिकाणी जर चेंडू जाऊन हिट होतोय डायरेक्ट बॅनरला तर तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राईज काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि बाकीचे तुम्ही 4 कटआउट बघत आहात. माझे आमदार रमेशदादा पाटील, माझे आमदार राजूदादा पाटील, उद्योगपती उद्योजक विजयदादा पाटील, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या जर फ्लेक्सला जर चेंडू जाऊन डायरेक्ट हिट होतोय तर 2,000 कॅश प्राईज आहे. 2,000 रुपीज कॅश प्राईज असेल ती काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून. 2 गडी बाद धावसंख्या धावफलकर आपण बघतोय म्हणजेच 29 42चं टार्गेट आहे. 42 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या 13 धावा. 15 चेंडून 13 धावांची गरज आहे. बॉटम हँड हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक होता त्याच्या बाजूने चेंडू निघून जातोय मागे डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतो चेंडू कव्हर करेल सतीश जाधव. तोपर्यंत 1 धाव. फलंदाजीला आले तो विशाल पवार. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. जी जोडी आम्ही नेहमीच कित्येक वर्ष ॲज अ ओपन निज संघाकडनं करत असताना आम्ही बघितलं होतं ती जोडी मैदानावर आहे. किंवा त्यात स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते राजेश पाटील, अनंत पाटील, संतोष बेडेकर. नेक्स्ट मॅचसुद्धा आम्हाला कव्हर करायची निश्चित तो प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही मॅच फिनिश व्हावी जेणेकरून पुढचा सामनासुद्धा लख प्रकाशामध्ये ते पूर्ण व्हावा. अरविंद पाटील पुढचा चेंडू गुण समोर आता मात्र असेल तो म्हणजेच नितेश. राऊंड विकेट. बॉटम हँडचा वापर ऑन साईडला चेंडूला प्लेस करा हलक्यात त्याने डीपमध्ये उभा आहे. 2 धावाचा प्रयत्न निश्चित करणार का बघूया. नकार दिलाय नितेशने. 1च धाव. सेन्सिबली बॅटिंग सुरू आहे. एकही विकेट गमवायची नाही आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. सेकंड राऊंड जिंकला निश्चितच कॉन्फिडन्स वाढेल. जे प्रेक्षक आमचा खेळ बघण्यासाठी आमच्या गावात नाही तर त्यांना नाराज करायचा नाही आहे. हा खेळ बघायला मिळतो मैदानावर निर्जय संघाचा. जसं पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की अवघ्या 41वर वडोली संघाने त्यांनी रोखलं आणि त्या मुवमेंटला 42चा पाठलाग इथे करतायत. आतापर्यंत 2 विकेट गमावले आहेत. धावसंख्या 31. स्ट्राईक एंडला विशाल. ऑन साईडला स्लॉग हिट क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. फिनिश होऊ शकला नाही हा फटका. इथे मात्र एलिव्हेशन भेटला नाहीये. बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. आपण आलोय या ठिकाणी निर्जय संघाचा स्क्वॉडमध्ये आपण आलोय. केतन पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातो. केतन कसं वाटतंय सध्याच्या घडीला एक चांगली स्टार्ट तू करून दिले आज ओपनिंगला जात असताना आणि सुरुवात चांगली झाली आणि अजूनही पाहायला गेलं तर एवढंही दडपण नाही आहे मॅचमध्ये काय सांगशील.
आमचं जे टार्गेट होतं वडवली संघाला त्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगला स्कोअर केला होता. या मॅचमध्ये आम्हाला 40-50च्या मध्ये त्यांना थांबवायचं होतं, त्यामध्ये आम्ही सक्सेस झालो आहे आणि सध्या तरी आमच्या गेम प्लॅननुसार गेम चालला आहे आणि बघूया पुढे. ड्रिंक्स ब्रेकपूर्वीच शेवटच्या बॉलवर विकेट आले, त्याचा थोडासा दबाव जाणवतोय की इथून मात्र सहजतेने या धावा चेस होऊ शकतील आता? नाही, आमचे बॅटिंग ऑर्डर सध्या खूप चांगली आहे. विशाल बरेच दिवस प्रॅक्टिसला नाही, तो इंजर्ड आहे. आमच्या आग्रा असतो तो सेकंड मॅच खेळायला आला आहे आणि आमचा ट्रम्प कार्ड अजून मैदानातच आहे नितेश, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रेशर नाही. यंदा संघसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि खास करून कल्याण डोंबिवली असेल, रायगडमध्ये सुद्धा येऊन चांगल्या स्पर्धा तुम्ही जिंकल्यात, त्यामुळे कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी जाऊन सुद्धा चांगल्या स्पर्धा जिंकल्यात. कसं वाटतंय? संघाचा प्रवास अतिशय चांगला आहे आणि चांगले डिमांड्स येतात, खरं तर चांगले स्पॉन्सर तुम्हाला आता कॉल करत असतील. कसं वाटतं या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर? ॲक्च्युली आम्हाला आता पॅकर्स एंट्रीजच खेळतो आहे आम्ही सगळ्या आणि डेपेक्षा नाईटला जास्त खेळतो आहे. रायगडमध्ये आम्हाला तर बोलवतात खेळायला सध्या फॉर्म बघून आणि डेला आम्ही कमी खेळतो आहे, पण या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत केली आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. हा होता केतन. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील प्रसाद परब सर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपक पाटील. बालाचेंडू शिल्लक आहेत 11 धावांची गरज आहे. मग अशी केतनने उल्लेख केला की आतापर्यंत ज्याप्रमाणे आमचं प्लॅनिंग होतं त्याप्रमाणे आम्ही ते मात्र इम्प्लिमेंट करून दाखवलं ग्राउंडच्या आतमध्ये. कुठल्या प्रकारचं प्रेशर त्यांच्यावर नाही आहे. ट्रम्प कार्ड स्ट्रायकिंगला बॅटिंग होतं या संघाचा संघनायक नितेश पाटील. आणि पहिल्या चेंडूवर तो विश्वास दर्शवलाय. व्हॉट अ शॉट, माय हेवन षटकार. बघा टायमिंग बघा, व्हॉट अ शॉट इज दॅट. 70 स्पोर्ट्सवर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळतोय स्लो मोशनमध्ये. काय फटका दाखवला, पॉवर पॅक शॉट बाय कॅप्टन. आणि धावसंख्येत अत्यंत वेगाने वर, धावसंख्या 37. 5 धावांची अजूनही गरज. हा सुद्धा चेंडू उचललाय, उंच गेलाय आणि सीमारेषा भारत जाईल. व्हॉट अ शॉट अगेन, माय हेवन, मॅच फिनिशिंग षटकार. वॉट अ फिनिश, MS धोनी स्टाईल मॅच फिनिश केली आहे रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने. नेक्स्ट मॅच. चला ताबडतोब ग्राउंडमध्ये प्रवेश करा. ज्या संघाने नाणेफेक जिंकले ताबडतोब फिल्डिंग लावल्या. घड्याळात आपण बघतो की 5:30 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला बिफोर 6:30 मॅच कंप्लीट करायची आहे. टीम सोनारपाडा संघ विनंती आहे की आपण लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि बाळ संघाने आपले सलामीचे फलंदाज ताबडतोब ग्राउंडच्या मध्ये पाठवायचे आहेत. चला 2 षटकं, फक्त 10 धावा, अत्यंत इकॉनॉमिकल विकेट भेटली नाही हरकत नाही आहे, पण मॅच सुद्धा फिनिश केली लवकर जेणेकरून आयोजकांसुद्धा वेळ वाचला, त्यामुळे सामनावीर ठरलाय. येस, या मॅचला ड्रिंक ट्रॉली जाणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे लगेचच मॅच सुरू करायची आहे. सामनावीर ठरलाय निर्जय संघाचा नितेश पाटील, संघनायक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच लगेचच सुरू होईल. सोनारपाडा संघ आपण फिल्डिंग लावून काही सूचना तुम्हाला मिळत आहेत त्याच्या सूचनेचं पालन करा, कारण शेवटचा सामन्याच्या दिवसातला आणि कुठल्या प्रकारचा बॅड लाईटचा इम्पॅक्ट होणार नाही तो प्रयत्न आपण करा, जेणेकरून आपण लगेचच सामना लवकरात लवकर फिनिश करू. नाणेफेक जिंकून निर्णय घेतला सोनारपाडा संघाने, आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे. ते भाल संघाला आपण त्या